ओके तर पुन्हा एक आपल्या सगळ्यांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आपण या दिवसामध्ये पवित्र शास्त्र पवित्र शास्त्रीय जे सिद्धांत आहेत नाही का, तत्व आहेत, ते आपण अभ्यासत आहोत. आणि त्यातील सगळ्यात पहिलं तत्व ते म्हणजे देवशास्त्र नाही का, ते आपण पाहत आहोत. जिथं आपण देवाबद्दल शिकत आहोत. आणि मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की आपण देवाला कसं जाणतो, तर त्याच्या गुण लक्षणांद्वारे नाही का. आणि मग आपण सगळ्यात अगोदर त्याची जी मूलभूत गुण वैशिष्ट्ये होती ती आपण पाहिली सगळ्यात पहिल्या भागात. त्यानंतर आपण काल विशेष करून जी त्याची अ, असाधारण जी गुण वैशिष्ट्य आहे नाही का, त्याला सुरुवात केलेली आहे. आणि आता विशेष करून त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की आपण देव पवित्र आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, स्वयंपूर्ण आहे, अविकारी आहे आणि सर्व सामर्थ्य आहे. हे आपण कालच्या क्लासमध्ये आपण शिकलो. आज आपण तो सर्वव्यापी आहे आणि सर्वज्ञानी आहे, सार्वभौम आहे आणि विश्वसनीय आहे. विशेष करून या चार जी गुण वैशिष्ट्ये आहेत, त्यावर आपण आज या अ, सायंकाळी आपण विचार करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर त्याची जी सर्वव्यापकता आहे, त्याच्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. हे, सर्वव्यापीता. तर देव सर्वव्यापी आहे. आता देव सर्वव्यापी आहे याचा अर्थ काय बरं? तर नक्की जसं समुद्र जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे, प्रत्येक कोपरा भरलेला आहे, आपल्याला दिसतो. कुठंच असं दिसत नाही ते समुद्राचे कडे सुद्धा की जे पाण्याविना आहेत, नाही का. तशाच प्रकारची ही व्याख्या आहे. ज्यावेळेस सर्वव्यापी आपण विचार करतो, तर समुद्राची मर्यादा कुठंतरी थांबलेली आपल्याला दिसेल, परंतु देवाला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाहीये. देवाची उपस्थिती सर्वत्र आहे, सर्व काही त्याच्या समक्षतेमध्ये आहे, नाही का. देव नाही अशी कोणती जागा आपल्याला आढळणार नाही. इवन अधोलोक नाही का, अगदी सर्वात उच्च ठिकाण स्वर्गातील सर्वोच्च ठिकाणी पण देव आहे. तर अगदी पृथ्वीच्या अधोभागात सुद्धा देवाची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते, कारण तो देव आहे. त्याच्या समक्षतेपासून कुठंच आपण लपू शकत नाही, नाही का. कुठेच आपण जाऊ शकत नाही. आणि त्याबद्दल स्तोत्र 139 आणि वचन 7 ते 10 मध्ये स्तोत्र करतात दावीद अगदी स्पष्ट रीतीने याचा याचा उल्लेख करतो. तो म्हणतो की मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. त्याचे हे प्रश्न फारच विचार करण्याजोगे आहेत, फारच विचार करण्याजोगे आहेत. कारण तो ज्यावेळेस म्हणतो की मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ किंवा तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ, तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की मी कुठेच जाऊ शकणार नाहीये. आणि मग तो काय करतो, अगदी अगदी अद्भुत वर्णन तो करतो. मग तो म्हणतो की मी वर आकाशात, अगदी वर आकाशापासून तो सुरुवात करतो. तर तो अगदी आपल्याला कुठं घेऊन जातो, त्या अगदी अधोभागी नाही का, अधोलोकी, किंवा अगदी त्या समुद्राच्या पलीकडचा भाग नाही का, अगदी तिथपर्यंत तो घेऊन जातो. तो तुम्ही आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, तरी तेथेही तुझा हात मला चालविल, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. देवाचे प्रिय लेकरांनो, हे इतकं अद्भुत तत्व आहे, जे आपल्याला गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडतं. ज्यावेळेस आपण विचार करतो देव सर्वव्यापी आहे, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की हे आपल्याला जपून पाऊल टाकण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करणारा हे अद्भुत गुण विशेष आहे देवाचा. कारण आपण देवापासून कधीच आणि कुठेच लपू शकणार नाहीये.
आपण कदाचित एकमेकांपासून लपू, आपण काही गोष्टी लपू किंवा आपण स्वतःही लपू शकू. पण देव असा अद्भुत आहे, त्याच्यापासून आपण कुठेच लपत नाही. ज्यावेळेस आपण देवाच्या सर्वव्यापीपणाबद्दल शिकतो, तर पहा, तो कसा आहे माहिती आहे का? त्याची सर्वव्यापीपण त्याच्या सार्वकालिकतेमध्ये, त्याचं विशेष करून सार्वकालिकता आणि त्याचं सर्वत्र असणं, या दोन्ही गोष्टी आपल्याला त्याची आठवण करून देतात. ज्यावेळेस त्याच्या उपस्थितीपासून बद्दल आपण विचार करतो, तर त्याची उपस्थिती जी आहे वेळ आणि जागेच्या पलीकडे आहे. तो प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी असतो. आपण असं म्हणू शकणार नाही, कारण पुष्कळ वेळा कुठंतरी मनुष्याची विचारधारा तोकडे पडतात आणि ते म्हणतात की नाही, कधीतरी काहीच नव्हतं आणि मग अचानक काहीतरी झालं. मग त्यामध्ये देव पण निर्मित आहे, अशा प्रकारे पण विचार येऊ शकतात. परंतु नाही, त्याची उपस्थिती ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल विचार करतो, तर त्याची उपस्थिती वेळेच्या आणि जागेच्याही पलीकडे आहे. तो प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक ठिकाणी तो उपस्थित आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. विश्वासणाऱ्यांना हे सांत्वन देणारी गोष्ट आहे. का बरं? कारण ज्यावेळी एखादा व्यक्ती संकटात, दुःखात किंवा एकाकीपणामध्ये पडलेला असतो, त्यावेळेस त्या विश्वासणाऱ्याने एक खात्री देतं, की ख्रिस्त त्यांच्या सोबत आहे. देव आपल्या सोबत आहे. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला भेटते, की ज्यावेळेस देव सर्वव्यापी आहे, हे आपल्याला समजतं, त्याच्याबद्दल आपण समजून घेतो, त्यावेळेस आपल्याला अ, योग्य जीवन जगण्यासाठी सुद्धा हे भाग पाडतं नाही का, अद्भुत रीतीनं. आणि आपल्याला पापापासून दूर राहण्यासाठी सुद्धा हे तत्व आपल्याला काय करतं, जाणीव करून देतं, की त्याच्यापासून काहीच लपत नाहीये. आम्ही कुणापासून ते लपवू, परंतु देवासमोर सर्व काही उघडं आहे. आणि आपलं जीवन अगदी त्याच्यासमोर स्वच्छ ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो नाही का. ज्यावेळेस देव सर्वव्यापी आहे, याचा अर्थ काय आहे, तर तो फक्त पृथ्वीवरच सर्वव्यापी नाही, तर स्वर्गात आणि पृथ्वीवर दोन्हीकडे आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्त म्हणतो, मला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार देण्यात आलेला आहे. ख्रिस्तात स्वर्गात विराजमान आहे, त्याने सर्व कार्य पूर्ण केलेलं आहे. त्याच्या आत्म्याद्वारे तो पृथ्वीवरही आज राज्य करत आहे. आणि विश्वासणाऱ्यांना याची जाणीव नेहमी होते, कारण त्याचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो, जो आपल्याला ख्रिस्ताची उणीव भरून काढतो. बरोबर. देवाची देवाचं जे विश्व आपलं जे सर्वव्यापीपण आहे, ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल विचार करतो आपण, तर आपल्याला पाहायला भेटतं की त्याद्वारे देवाची जी व्यवस्था आहे, त्यावर सुद्धा आपण विश्वास ठेवतो. कारण मग आपल्याला याची खात्री होते की आपण कोणत्याही अडचणीत असलो, कुठेही आपण पडलेलो असलो, तरी देव त्याची उपस्थिती आपल्या सोबत आहे. त्याची प्रीती आपल्यापासून कधीच दूर होणार नाही. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोणीच विभक्त करू शकणार नाही, नाही का? आणि आपण ज्यावेळेस देवाची ती महानता आणि देवाचं सर्वव्यापीपण याबद्दल शिकतो, तर ते ख्रिस्तामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? हा जो गुणधर्म आहे, ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतो, कारण त्रैक्यातील हा दुसरा व्यक्ती आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा देवाचं पूर्णपण आपल्याला पाहायला भेटतं, देवपण आपल्याला पाहायला भेटतं. देवपणाची जी सर्व गुण वैशिष्ट्य आहेत, ती पूर्णपणे ख्रिस्तामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. तो देहधारी झाला आणि विशेष करून त्याच्या देहधारणेच्या वेळी कोणत्याही प्रकारे तो देव म्हणून कमी झालेला नव्हता, लक्षात घ्या. तो देव म्हणून सार्वकालिकतेमध्ये होता, परंतु त्याच्या देवपणामध्ये आता मनुष्यत्वाची सुद्धा भर पडलेली. तो देव मानव झाला, नाही का? आणि मग म्हणूनच त्याला सर्व गोष्टींबद्दल ज्ञान होतं. त्याने स्वतःला मर्यादित केलं काही काळासाठी, नाही का? जेणेकरून हा जो अमर्यादित सर्व सर्व ठिकाणी उपस्थित असणारा देव, त्याची लेकरं आपण व्हावी, त्याच्या त्याच्या समक्षतेत आपण यावं, हे ख्रिस्तामध्ये शक्य झालेलं आहे. या पृथ्वीवर असताना ख्रिस्त लोकांमध्ये फिरला, त्याची उपस्थिती प्रत्यक्ष जाणवत होते, नाही का? त्याच्या स्वर्गरोहणानंतर सुद्धा तो प्रत्येक ठिकाणी त्याच्या आत्म्याद्वारे उपस्थित आहे, हे त्याची आठवण करून देतं. ख्रिस्ताचं सर्वव्यापीपण आणि त्याची जी त्याची त्याचं सर्वज्ञानीपण सुद्धा, विशेष करून त्याची झलक आपल्याला नवीन करारामध्ये पाहायला भेटते. ज्यावेळेस ख्रिस्त एकीकडे उभा आहे आणि तो पुढील गोष्टींबद्दल सुद्धा सांगत आहे. उदाहरणार्थ,
मध्ये जाताना नाही का, तो जेसुसाने जो प्रवेश होता ख्रिस्तात त्यावेळीच काही क्षणात जायचं आहे, त्यावेळेस त्याच्यासाठी जे गाढवाचं शिंगरू आणण्यासाठी त्याने सांगितलं होतं नाही का, त्याच्या शिष्यांना. त्यावेळेस त्याने सांगितलं तुम्ही समोरच्या गावात जा. कुठं जायला सांगितलं? तो मार्ग सुद्धा सांगितला. त्यांना काय आढळणार आहे ते सुद्धा सांगितलं. कोणत्या अवस्थेत आढळणार आहे ते सुद्धा सांगितलं. कारण तो देव आहे, त्याला सर्व काही माहीत आहे. आता ज्यावेळेस आपण त्याच्या उपस्थितीबद्दल पाहतो, तर तो ख्रिस्त, त्याचे लोक आपल्यासोबत नेहमी तो उपस्थित आहे. पवित्र आत्मा त्या ख्रिस्ताचं सहवास आपल्याला खऱ्या रीतीने देतो. विश्वासणाऱ्यांमध्ये तो आपल्याला नेहमी वास करणारा, तो आपल्याला मार्गदर्शन करतो, सांत्वन देतो. आणि विशेष करून तो काय करत आहे, आपल्यासाठी प्रार्थना सुद्धा करतो. योहान 14:16 ते 17 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ताची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. रोम 8:9 ते 11 मध्ये आपण पाहतो की आत्म्याच्या वस्तीमुळे ख्रिस्त आपल्या आतमध्ये कार्यरत करतो. मग ते 28:20 मध्ये ख्रिस्ताने अगदी आपल्याला एक खात्री दिलेली आहे की मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या सोबत आहे. आणि या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला हेच व्यथित होतं की स्तोत्र 139 मध्ये जे सांगितलेलं आहे की तुझ्या उपस्थितीपासून मी कोठे जाऊ, हे वचन खऱ्या रीतीने ख्रिस्ताचं जे आश्वासन आहे, मी तुमच्या सोबत युगाच्या समाप्तीपर्यंत असणार आहे नाही का, तिथं ते पूर्ण होताना दिसतं. याचा आता व्यावहारिक उपयोग काय आहे? विशेष करून ज्या अगोदर आपण शिकलो, देव सर्वव्यापी आहे. त्यातून आपल्याला ही सुद्धा खात्री मिळते की तो आपल्याला कधीच सोडत नाही. ज्यावेळेस आपल्याला खऱ्या रीतीने समजतं की तो सर्वव्यापी आहे, ते आपल्याला आनंद देतं, त्याची उपासना करायला आपल्याला प्रोत्साहित करतं नाही का, पापापासून दूर राहण्यासाठी आणि पवित्र जीवन जगण्यासाठी. हे तत्व प्रोत्साहित करणारं ठरतं की आम्ही पाप करू नये, कारण आमचं पाप देवासमोर लपून नाहीये. देवापासून काहीच लपू शकत नाहीये. माझ्या मनातील येणारे विचार ते बाहेर निघण्या अगोदरच देवासमोर आहेत. आणि मी कुठे एकांतात आहे, मी कोणत्या स्थितीमध्ये आहे, माझं वागणं काय आहे आणि मी काय करतोय, हे जरी मनुष्याला कळत नाही, पण देवासमोर आहे. बरोबर. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला भेटतं सेवेमध्ये आणि आज्ञापालनामध्ये सुद्धा. हे आपल्याला कसं प्रोत्साहित करतं बरं, तर आपल्याला धैर्याने सेवा करण्यासाठी प्रोत्साहित करतं की देव आपल्या सोबत आहे, तो सामर्थ्य पुरवणार आहे. आणि म्हणून आपण घाबरू नये नाही का. तर देवाची सर्वव्यापीपणा आपल्याला एकतर इशारा पण देतं, आपण पापापासून दूर राहो. ते आपल्याला पवित्र जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतं. गंभीर जीवन, पारदर्शक जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतं. तिसरी गोष्ट, ते आपल्याला जबाबदार सुद्धा ठरवितं. बरं. पुढे तोच देव जो सर्वव्यापी आहे त्याच्याबद्दल शिकत असताना तो सर्वज्ञानी आहे. आता सर्वज्ञानी याबद्दल शिकत असताना, सर्वज्ञ म्हणजेच काय बरं, की त्याला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे. त्याच्यापासून काहीच काय म्हणू शकतो आपण, झाकलेलं नाही, किंवा अशी कोणतीच गोष्ट नाही की जी त्याला माहीत नाही किंवा त्याच्या नजरेतून सुटलेली आहे. त्याचं ज्ञान हे त्या काळाच्या पलीकड सुद्धा आहे नाही का. कारण तो सर्व गोष्टी जाणतो. ज्यावेळेस सर्वज्ञानी म्हटले आहे, ज्ञानी म्हटल्यानंतर काही काही मर्यादित काही मर्यादित स्थितीपर्यंत हे ज्ञान असतं नाही का. पण ज्यावेळेस सर्वज्ञानी म्हटलेलं आहे, तर ते ज्ञान अद्भुत अमर्याद आहे. आणि ते ज्ञान आपल्याला पाहायला भेटतं अगदी काळाच्याही पलीकडे आहे. म्हणूनच ज्यावेळेस आपण ज्ञानाबद्दल पाहतो, तर स्तोत्रकर्ता दावीद जो आहे, तो स्तोत्र 139 आणि वचन 1 ते 4 मध्ये त्याबद्दल सुद्धा बोलतोय. परमेश्वरा, तुम्हाला पारखले आहेस म्हटलेलं आहे. तुम्हाला ओळखतोस. तुम्हाला ओळखतोस. कुठपासून ओळखतो माहितीये का? जर तुम्ही पुढे स्तोत्र 139 वचन 14 मध्ये जर पाहिलं, तर तिथं तुम्हाला पाहायला भेटेल की तो म्हणतो की मी आईच्या उदरात पिंड रूपाने होतो, तेव्हा सुद्धा माझी आकृती तुझ्या समोर होती म्हटलेलं आहे. मी कसा आहे हे अगदी, तो जो पहिला डॉट आहे माझ्या माझ्या त्या जीवनाचा नाही का, त्या पहिल्या त्या बिंदूपासून तुझ्या समोर माझी आकृती आहे प्रभू नाही का. तुला माहित आहे माझ्याबद्दल.
आणि त्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं वचन 2 म्हणतं, की माझं बसणं आणि उठणं तू जाणतोस. तू दुरून माझे मग मनोगत जाणतोस. याचा अर्थ काय? अशी कोणतीच गोष्ट नाही की जी देवाला माहीत नाही आपल्याबद्दल, नाही का? तो सर्वस्वी आपल्याला जाणतो. त्याला माहीत आहे आपलं काय जीवन आहे. एवढंच नाही तर माझं चालणं, माझं निजणं तू बारकाईने पाहतोस. माझ्या वर्तनक्रमाची तुला माहिती आहे. आणि एवढंच नाही तर वचन 4 मध्ये बघा तो आणखी खोलवर जातो. तो म्हणतो की तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. माझ्या मुखातून म्हणजे बघा, तो शब्द निघण्या अगोदर सुद्धा देवाला माहित आहे मी काय बोलत आहे. तो सर्वज्ञानी आहे. त्याचं ज्ञान कसं आहे बरं? अमर्याद आहे. त्याच्यासमोर कोणती गोष्ट अज्ञात नाहीये. त्याचं ज्ञान हे पूर्ण आहे. त्याच्याकडून कधीच चूक होत नाही किंवा तो विसरत नाही. त्याचं ज्ञान अगदी काळाच्या पलीकडे आहे. तो सुरुवातीलाच शेवट जाहीर करतो, नाही का? त्याचं ज्ञान सर्व सर्व गोष्टींमध्ये त्याला त्याला ज्ञान आहे. अगदी लहानातली लहान गोष्ट ही त्याला माहीत आहे अद्भुत रीतीने. अगदी तो सूक्ष्म कीटक जो आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, त्याबद्दल सुद्धा देवाला पूर्ण ज्ञान आहे. कारण तो सर्व ज्ञानी देव आहे. त्याचं ज्ञान आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या अगदी सर्वाधिकाराने तो जाणणारा प्रभू आहे. त्याचं ज्ञान त्याच्या सामर्थ्याने आणि संकल्पाने चालतं. कोणत्याही बाह्य गोष्टीने त्याला मर्यादित करता येत नाही, नाही का? म्हणूनच स्तोत्र 147:5 मध्ये पहा, आमचा प्रभू थोर आणि महासामर्थ्य आहे. त्याची बुद्धी अमर्याद आहे. पहिली योहान 3:20 मध्ये सांगितलं, कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे. त्याला सर्व काही कळतं म्हटलेलं आहे. यशिया 46:9-10 मध्ये मी आरंभीत शेवट कळवतो म्हटलेलं आहे. मग ते 10:30 मध्ये काय सांगितलं, तुमच्या डोक्यावर किती केस आहेत हेही मला माहित आहे. किती अद्भुत तो प्रभू आहे. त्याचं ज्ञान महान आहे, नाही का? आणि ज्यावेळेस त्या ज्ञानाबद्दल आपण पाहतो, तर तेच गौरवी ज्ञान आपल्याला एका व्यक्तित्वामध्ये प्रगट झालेलं पाहायला भेटतं. त्या देहधारी झालेल्या देवामध्ये आपण पाहतो, ते ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तोच अद्भुत आहे ज्याच्यामध्ये ते ज्ञान आहे. करिंथकरास पत्रामध्ये सांगितलं की तोच आपलं ज्ञान आहे, आपलं नीतिमत्व आहे, नाही का ख्रिस्त? कारण त्याच्याकडे अगाध अगाध ते निधी आहेत, नाही का, ज्ञानाचे आणि बुद्धीचे. असा तो महान आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ही जी बुद्धी किंवा ज्ञान जगासाठी वेगळ्या अर्थाने लपलेला आहे. तो प्रभू किती अद्भुत आहे. त्याच्याकडे त्या ज्ञानाच्या गुप्त निधी आहेत म्हटलेलं आहे. आणि त्याची झलक त्याने त्या शास्त्री पुरुषांशी बोलताना सुद्धा ख्रिस्ताने दाखवली पुष्कळदा, नाही का? त्यांना अगदी त्यांच्याच प्रश्नात अडकवलं त्याने. कारण तो ख्रिस्त अद्भुत आहे. त्याचाच अंतिम शब्द आहे जिथं मनुष्याचे शब्द बंद पडतील, जिथं मनुष्य काहीच बोलू शकणार नाही. कारण तो सर्वज्ञानी आहे. तो मनुष्याच्या पलीकडे आहे. आणि तो सर्वांपेक्षा सर्वज्ञानी असा प्रभू आहे. त्याच्यासारखं ज्ञान कुणाकडेच नाहीये. आणि ज्यावेळेस ख्रिस्ताबद्दल म्हटलेलं आहे की त्याच्यामध्येच ज्ञानाचा आणि बुद्धीचं सर्व गुप्त निधी आहेत, तर नक्कीच हे अगदी गुप्त निधी म्हटलेलं आहे. हे लपलेल्या जगासाठी हे फार वेगळ्या प्रकारे आहेत. आणि पॉल पुढे जाऊन अशाच प्रकारे एक नाही का, एक तर्कवाद तो सादर करतो. तो म्हणतो की जगासाठी वधस्तंभाचं जे ज्ञान आहे ते एक मूर्खपणाचं आहे म्हटलेलं आहे. परंतु ज्यांचं तारण होत आहे त्यांसाठी ते सामर्थ्य आहे. तर वधस्तंभाविषयीचं ज्ञान पापी मानवासाठी मूर्ख पण वाटतं. कारण पापांसाठी प्रायश्चित्त, देवाची नीतिमत्वता राखणं आणि त्याच्या लोकांना क्षमा मिळवून देणारं हे कसं शक्य आहे? हे कसं आहे? यावर आम्ही कसा विश्वास ठेवावा? पण लक्षात घ्या, हे अद्भुत आहे. हे देवाचं महान आहे. त्याच्या सुज्ञ हृदयातून आलेली ही कृती आहे. त्याचं नैतिक अद्भुत कार्य आहे. त्याचं पावित्र्य, त्याचं सार्वभौमत्व, त्याचं परिपूर्ण ज्ञान ते प्रगट करतं की त्याने सार्वकालिकतेमध्ये त्याच्या लोकांना तारण्यासाठी जी केलेली अद्भुत योजना होती, ती योजना त्या वधस्तंभाशी येऊन ठेपते आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्या वधस्तंभावरच त्या योजनेचं पूर्ण पण आपल्याला पाहायला भेटतं, ज्याच्यासाठी देवाने हजारो वर्षापासून मार्ग तयार केला, जे जे त्याच्या हृदयात होतं. आणि शर्त शेवटी
तो प्रभू आला, त्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला. त्याने आपले सर्व पाप स्वतःवर घेतलेले आहेत. तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला. त्या ख्रिस्तामध्ये आपल्याला अद्भुत तारण मिळतं. आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळते. हे कधी मिळतं? हे कसं समजतं? एक मृत आत्मिक रीतीने मेलेला व्यक्ती, त्याच्यासाठी हे मूर्खपणाच आहे. परंतु पहा, ज्याचे डोळे उघडण्यात आले देवाच्या आत्म्याद्वारे, ज्याच्यावर त्या सुवार्तेचा प्रकार प्रकाश पडलेला आहे, त्या व्यक्तीसाठी ही मोलवानता, अद्भुत हे ज्ञान आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ त्या व्यक्तीसाठी मानाचा आणि भूषणावा आहे. कारण त्या वधस्तंभाद्वारे तो व्यक्ती वाचलेला आहे. आपण वाचलेलो आहोत. तिथं आपण येतो त्याच्या पायथ्याशी. किती अद्भुत आहे, किती मान आहे. देवाच्या ज्ञानाबद्दल विचार करत असताना देव सर्व जाणतो, नाही का? याचा विचार आपण केल्यानंतर आपल्यामध्ये खऱ्या रीतीने ती पवित्र भीती निर्माण होते. संकटात हे विश्वास निर्माण करणारं ठरतं, की पहा, त्याला सर्व काही माहीत आहे. आणि आणि आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्याच्या सुज्ञ अंतःकरणातून आलेल्या आहेत. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, ज्यावेळेस देव सर्वज्ञानी आहे हे आपण समजून घेतो, त्यावेळेस आपल्याला सर्व स्थितीमध्ये आपण आनंद करतो. कारण आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत, आपल्या जीवनामधील जे अशक्तपण आहे, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या जी संकट आहेत, आपल्या जीवनामध्ये येणारे ज्या विविध प्रसंग आहेत, हे सर्व जी प्रसंग आहेत, त्या सर्व ज्ञानी देवाच्या अद्भुत अशा हातांनी ते आपल्यासाठी त्याने काय केलेले आहेत, ती सजवलेली आहेत आपलं जीवन घडवण्यासाठी. आणि हे आपल्याला देवावर विसंबून राहायला शिकवितं. प्रार्थनेत अधिक त्याच्यावर आपण स्वतःला झोकून द्यावं. त्याच्याच हाती आपण आपला आश्रय आपण शोधावा. त्यासाठी आपल्याला त्याच्याकडे ते पाहण्यास शिकवितं. आणि एवढंच नाही, तर ज्यावेळेस तो सर्वज्ञानी आहे, ह्याबद्दल आपण शिकतो, तर हे आपल्याला आपण पाप लपवण्याचा प्रयत्न करू नये, त्याबद्दल सुद्धा आपल्याला शिकवितं. उदाहरणार्थ, दाविदाने ज्यावेळेस पाप केलं, जे कुकर्म त्याने केलेलं होतं आपल्याला माहित आहे. एकतर एका स्त्री सोबत त्याने व्यभिचार केला, तिच्या पतीलाही त्याने मारलेला आहे. देवापासून ते लपलेलं होतं का? नाही, बिलकुल नाही. नथन संदेष्टा जातो त्या ठिकाणी आणि त्याला तो एक एक गोष्टी रूपाने त्याची आठवण करून देतो. दावीद म्हणतो की, अरे तो कोण आहे सांग, म्हणे त्याने अन्याय केलाय, त्याला मरणदंडाची शिक्षा व्हायला पाहिजे. आता संदेश म्हणतो की तो तूच आहेस. कारण देवापासून काहीच लपू शकत नाही देवाच्या प्रिय लेकरांनो. कारण देवाला सर्व काही माहीत आहे. सर्व काही माहीत आहे. देवाच्या नजरेत सर्व काही आहे. तो सोडत नाही कोणालाच, लक्षात घ्या. त्याचं प्रेम आणि त्याच्या ज्ञानावर विशेष करून विश्वास ठेवून आपण सेवा करणं गरजेचं आहे. त्याच्या हाती आपण पडणं गरजेचं आहे. बरं, यातून आपल्याला काय व्यावहारिक उपयोग आहे? आपण काय बरं आपल्या जीवनासाठी या तत्वातून शिकू शकतो? तर सगळ्यात पहिलं तर पारदर्शकपणे जगणं आपल्याला गरजेचं आहे. देवापासून काही लपवता येत नाही. देवाला सर्व काही माहीत आहे. प्रार्थना करताना पूर्ण आपण निर्भय होऊ, की त्याला त्याला माहीत आहे, त्याच्या इच्छेला येईल ते तो करतो. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, कधीही तुमची प्रार्थना ऐकली जात नाही त्यावेळेस निराश होऊ नका. देवाचे सुज्ञ अद्भुत त्या सर्वज्ञानीपणातून आपल्याला पाहायला भेटतं, की त्याने जे योग्य ते तुमच्यासाठी ठेवलेलं आहे, आपल्यासाठी ठेवलेलं आहे. योग्य वेळी तो त्या सर्व गोष्टी तो करतो. आपली प्रार्थना ऐकणं किंवा न ऐकणं आपल्यावर नाही. आपण प्रार्थना करतो म्हणजे देवाने आपलं ती प्रार्थना ऐकायला पाहिजे यासाठी नाही, तर आम्ही देवा तुझ्यावर निर्भर आहोत, नाही का? त्यासाठी आपण प्रार्थना करतो. त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा, नाही का? कारण तो ते निश्चित आहे, ते आपल्याला सांत्वन देणारे आहे. आपण डळमळू नये, आपण घाबरून जाऊ नये. अधिक अधिक नम्रतेने त्याच्या जवळ येऊ आपण, त्याची उपासना करू, त्याचं गौरव करू, त्याच्या वचनात नेहमी अ, आपण रमू, नाही का? त्याची महिमा आपण नेहमी करत राहू. हे अद्भुत आहे. ख्रिस्ताच्या करुणेवर विसंबायला पाहिजे. तो आपल्याला पूर्ण जाणूनही आपल्यावर त्याने प्रीती केलेली आहे.
देवाला माहित आहे तुमची तुमची अवस्था काय आहे. ख्रिस्ताने अशा अशा आपल्या लोकांवर प्रीती केलेली आहे की जे लोक कधीच ख्रिस्तावर प्रीती करत नव्हतं. आपण कुरूप, नाही का, असे होतो. कोणत्या एका व्यक्तीला, मुलाला असं वाटेल की त्याची त्याची जी होणारी पत्नी आहे ती अगदी अ, अशी पूर्ण नाही का भयंकर अशी आजारी पडलेली आणि पूर्ण नाही का विद्रूप, नाही का, आणि कशी तरी वेडी वाकडी आहे, मंदबुद्धी अशा प्रकारे असावी. किंवा कोणत्या मुलीला असं वाटेल की मला मला मुलगा जो आहे असा वेडा गबाळा, नाही का, जो अशुद्ध राहतो आणि जो 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 नाही का, जो बिलकुल त्याला काही समजत नाही असं पाहिजे नाही. पण तुम्हाला माहित आहे का, तो प्रभू गौरवी देव, त्याला माहित आहे आपली स्थिती, आपली दुर्दशा. त्याला माहित होतं की ही लोक ज्यांच्यासाठी मी प्राण देत आहे, ती लोक कशी आहेत. ती मंडळी जिच्यासाठी मी माझा प्राण देत आहे, ती मंडळी अशुद्ध आहे, ती मंडळी कुरूप आहे, ती मंडळी ती तिच्यामध्ये आकर्षक असं काहीच नाहीये, तरी सुद्धा त्याने स्वतःचा प्राण त्यासाठी दिला. किती महान तो प्रभू आहे, अद्भुत प्रभू आहे. त्याच्या सर्व ज्ञानीपणाबद्दल शिकत असताना ही त्याची महानता सुद्धा आपण पाहतो. त्यानंतर तो सार्वभौम आहे. अं, लक्षात घ्या, सर्वव्यापी, सर्वज्ञानी आणि सार्वभौम, ज्यावेळेस एक एक त्याचे गुण वैशिष्ट्य आपण उलगडत जात आहोत, त्यावेळेस आपल्याला तो जो देव आहे तो अद्भुत रीतीने अधिक जवळीकतेने समजून येतो, नाही का. तो देव आत्मा आहे, सगळ्यात अगोदर आपण शिकलो. तो जीवन आहे, त्याच्यापासूनच ते जीवन आहे, त्याबद्दल आपण शिकलो, नाही का. तो तेजस्वी प्रभू आहे, तो सार्वकालिक प्रभू आहे. अ, त्यानंतर आपण जी जी असाधारण गुण वैशिष्ट्य आहे त्यामध्ये आपण पाहिलं तो पवित्र आहे, नाही का. अ, त्यानंतर आपण शिकलो की तो तो सर्वज्ञानी आहे, तो सर्वव्यापी आहे. आता तो सार्वभौम देव आहे. आता सार्वभौम देव त्याच्याबद्दल शिकत असताना काही वचनं आपण पाहू शकतो. उदाहरणार्थ स्तोत्र 115 आणि 3 मध्ये पहा, आमचा देव स्वर्गात आहे आणि त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो. त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो. पुष्कळ वेळा अनेक विश्वासणारे म्हणणारे लोक सुद्धा त्याच्यावर आक्षेप घेतात. तू असं का करतोस देवा? त्याला प्रश्न विचारायला तयार राहतात. अरे देवाला जर सुरुवातीलाच माहित होतं, नाही का, काय घडणार आहे, तो सर्वज्ञानी आहे, मग त्याने काय ह्या गोष्टी घडू दिल्या, नाही का. काय तो वाईटाला मान्यता देतो का? तर बिलकुल नाही, बिलकुल नाही. सार्वभौमत्व हे जे तत्व आहे, यामध्ये आपल्याला बारकाईने विचार करणं गरजेचं आहे देवाच्या प्रिय इथे अनेक विश्वासणारे पडलेले आहेत. आपल्याला हे विश्वासाने घेणं आणि हे अगदी 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 आपल्या हृदयात बिंबवणं गरजेचं आहे की देव सार्वभौम आहे. त्याच्या इच्छेच्या बाहेर काहीच घडत नाही. एखादा व्यक्ती ठेच लागून मरतो, तिथे सुद्धा देवाचे सार्वभौमत्व आपल्याला पाहायला भेटतं. देव सार्वभौम आहे, त्याच्या इच्छेविरुद्ध आपला केसही पडत नाही. दानियल 4:35 मध्ये पहा, पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ पदार्थ होतो, आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो. EPC 11 आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघेत चालवतो, त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झाला होतो. तो अद्भुत आहे, त्याच्या स्वसंकल्पाने तो चालवितो. कारण त्याचा सर्व अधिकार आहे. ज्यावेळेस आपण त्याच्या सार्वभौमत्वाबद्दल विचार करतो, तर देव जो आहे, त्यामुळं त्याला आपल्या परिपूर्ण इच्छेनुसार सर्व गोष्टींवर सत्ता चालवण्याचा आणि नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे, हक्क आहे आणि सामर्थ्य आहे. कारण सर्व गोष्टी त्याने घडवलेल्या आहेत. तो अधिकारी देव आहे. देवाची सार्वभौमता म्हणजे काय बरं? तो सर्व गोष्टींवर सर्वोच्च अधिकार आणि नियंत्रण ठेवणार आहे. संपूर्ण विश्व, इतिहास, मानवी जीवन आणि सृष्टी यावर त्याचं शासन आहे. त्याची योजना परिपूर्ण ज्ञान, असीम सामर्थ्य
आणि न्यायपूर्ण प्रेम यावर आधारित आहे. त्याच्या इच्छेविरुद्ध काहीही घडत नाही आणि त्याचा प्रत्येक निर्णय योग्य आणि शुद्ध असतो. म्हणून कोणताच माणूस, कोणताच व्यक्ती त्याला प्रश्न विचारू नाही शकत. योबाने तो प्रश्न प्रयत्न केला. पण तुम्हाला माहिती आहे का, तोच योब ज्यावेळेस देव आता मैदानात उतरला, देव ज्यावेळेस म्हणतो की आता मर्दासारखं वाग म्हणे. तुला जर अक्कल असेल तर म्हणे आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तू दे. या या पृथ्वीचा पाया मी घातला तेव्हा तू कुठं होतास म्हटलेला आहे. तो देव अद्भुत आहे. त्याला आव्हान कुणीच करू शकत नाही. त्याचं ज्ञान अगाध आहे. त्याचं सामर्थ्य अद्भुत आहे. तो सार्वभौम देव आहे आणि त्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याचं पूर्ण पूर्ण हक्क आहे. त्याचं सामर्थ्य आहे. त्याच्या इच्छेने तो करतो. त्याला विचारणारे आपण कोण आहोत? रोमकरास पत्रामध्ये पाऊल म्हणतो की कुंभाराला मडकं कधी विचारत नाही की तुम्हाला असं का केलंस. कारण सर्व अधिकार त्याचा आहे. त्याच्या सार्वभौमत्वाची मुख्य वैशिष्ट्य काय बरं? तो सर्वोच्च अधिकारी आहे. सृष्टीतील प्रत्येक गोष्टीवर त्याचा अधिकार आहे. त्याचं परिपूर्ण ज्ञान, तिथे सुद्धा आपल्याला त्याचं सार्वभौमत्व पाहायला भेटतं. त्याची प्रत्येक योजना अचूक आहे आणि त्यातून त्याच्या उद्दिष्टांची पूर्ती होते नाही का. अब्राम आणि सारेला वाटलं आपण वयस्कर झालेलो आहोत आणि देवाने आपल्याला अभिवचन दिलंय. देव कसं पूर्ण करणार? मग ही दासी जी आहे तिचा उपयोग करू आपण, थोडं देवाला सहाय्य करू नाही का, जे आपण कालही शिकलो आपण. पण नाही, त्याची योजना अद्भुत आहेत, अचूक आहेत. त्याची उद्दिष्ट तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अद्भुत रीतीने नाही का. संपूर्ण सामर्थ्य तिथे आपल्याला पाहायला भेटतं. कोणतीही गोष्ट त्याची इच्छेच्या विरोधात जाऊ शकत नाही, लक्षात घ्या. व्यवस्थित तो काळजी घेतो. तो केवळ आदेश देत नाही, तर प्रत्येक गोष्ट तो सांभाळतो, पालन पोषण करतो आणि योग्य मार्गाने तो नेतो, अद्भुत रीतीने. त्याचं न्याय आणि प्रेम याचं संतुलन आपल्याला पाहायला भेटतं. त्याचं शासन न्यायाने आहे, नीतीने आहे आणि प्रेमाने ते चालतं अद्भुत रीतीने. त्याची योजना नेहमी योग्य आणि आणि अद्भुत अशी आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तीच सत्ता ते शेवटी तो परिपूर्ण देव त्याच्या हाती आहे. ती सत्ता आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटते नाही का. कारण सर्व अधिकार ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. तो महान मध्यस्थ या नात्याने त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे. पित्याच्या उजवीकडे तो आता बसलेला आहे. आता सार्वभौम सत्ताधारी म्हणून ख्रिस्त राज्य करताना आपल्याला दिसत आहे, पित्याच्या वतीने सुद्धा. आणि किती हे अद्भुत आहे, त्रैक देव कार्यरत आहे सुरुवातीपासून. देव म्हणून त्रैक देव अगदी राजा आहे, सार्वभौम आपल्याला पाहायला भेटतो. महान मस्तक आणि महान मध्यस्थ या नात्याने सर्व सत्ता ख्रिस्त चालवताना दिसतो. तरी त्रैकाचं गौरव तिथं सुद्धा होतं. प्रगटीकरण 19:16 मध्ये पहा, तो पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य असल्यामुळं त्यालाच राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हटलेला आहे नाही का. त्याचं सत्ता जी आहे त्या अद्भुत तारणासाठी आहे. त्याची योजना ही मनमानी नाही किंवा त्याची योजनाला कोणीच अडकवू शकलं नाही हजारो वर्षांपूर्वी. अगदी त्या सार्वकालिकतेमध्ये केलेली योजना त्याने, त्याची घोषणा उत्पत्ती 3:15 मध्ये त्याने केली सगळ्यात पहिली. आणि त्याच्यासाठी त्याने मार्ग तयार केला अद्भुत रीतीने. आणि आपल्याला पाहायला भेटतं की असा एक प्रसंग आला जिथं काळाची पूर्णता झाली. अगदी काळावर सुद्धा त्याचं नियंत्रण होतं. काळाची पूर्णता झाली तेव्हा त्याने त्याच्या प्रिय पुत्राला पाठवलं म्हटलं. तो स्त्रीद्वारे जन्मलेला आहे. तो कसा येणार होता? कुमारिकेच्या द्वारे. तो कुठे जन्मणार होता? त्या गावाबद्दल सांगितलेलं आहे. तो कोणत्या प्रकारच्या कुटुंबात राहणार आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि तो काय करणार आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. कितीतरी वर्ष अगोदर केलेल्या भविष्यवाण्या ख्रिस्तामध्ये पूर्ण झाल्या. कारण देवाने ते घडून आणलं. ते स्त्रीचं संतान काय, त्या संतानासाठी अद्भुत रीतीने देवाने मार्ग तयार केला. तो इतका सार्वभौम देव आहे, त्याची योजना सिद्धीत जातात. वधस्तंभावर सुद्धा देवाची महान सार्वभौमत्व पाहायला भेटतं. जिथं जिथं दुःख आणि मृत्यू यावरही त्याचं नियंत्रण आपण पाहतो. याचा उपयोग देवाने तारणासाठी केलेला आहे. तो गौरवी ख्रिस्त त्याचा मृत्यू, त्याचं दुःख सहन
ते आपल्याला वाचवणारं ठरलं. त्याचं पुनरुत्थान आपल्यासाठी अद्भुत जीवन देणारं ठरलेलं आहे. तो प्रत्येक तपशील सांभाळणार आहे. प्रत्येक क्षण त्याच्या हाती आहे. प्रत्येक नाती, अगदी आपल्या अंतःकरणातील विचार सुद्धा तो जाणतो आणि त्यावर तो राज्य करतो, सत्ता चालवतो. हे आपल्या विश्वासासाठी आधार आहे. त्याच्या योजनावर विश्वास ठेवून आपण त्याच्या इच्छेला समर्पित होणं गरजेचं आहे. कारण तो आपल्या हितासाठी सर्व गोष्टी घडवून आणतो देवाच्या प्रियलेकरांनो. अं, बऱ्याच वर्षांपूर्वी एका गावामध्ये प्रार्थनेला गेला असताना तिथे एक बाई, सुरुवातीला पुष्कळ वेळा यायची ती बाई. पण नंतर काही कालांतराने तिने येणं बंद केलं आणि पुन्हा एकदा अशाच प्रकारे ते आले. त्यावेळेस तिला विचारण्यात आलं की बाई, तो अगोदर येत होते, आता का नाही येते? त्यावेळेस तिचं उत्तर असं होतं की मी मी नेहमी इथे यायचे, मी नेहमी वचन वाचायचे, मी फारच देवाची भक्ती करणारी होते, सगळं काही होतं, तरी मला पॅरालिटिक अटॅक आला. हे का घडलं माझ्याबद्दल? असं घडायला नव्हतं पाहिजे, नाही का? आणि म्हणून मी रुसले होते म्हणे. अशा प्रकारची ती बोलली देवावर. तर देवाच्या प्रिय आपल्या जीवनातील घटना सुद्धा त्याच्या सार्वभौम इच्छेने आहे. आणि लक्षात घ्या, त्या सुद्धा आपल्या कल्याणकारक ठरतात आपल्याला. त्या घडवणाऱ्या ठरतात. त्याची छोटीशी झलक आपण पाहू शकतो योनाच्या जीवनामध्ये सुद्धा. योना अध्याय 4 मध्ये जर तुम्ही बारकाईने पाहिलं, तर तो योना जो आहे त्याला नमवण्यासाठी देव अगदी त्या वेलाचा आणि त्या किड्याचा सुद्धा उपयोग करतो, नाही का? अगोदर ते वेल उगवला देवाने, ज्याच्यामुळे त्याला चांगली सावली मिळाली, त्याला समाधान वाटलं, तो आनंदी झाला. लगेच देवाने किड्याला आज्ञा केली, आपण पाहतो त्याने तो जो वेल आहे तो खाऊन टाकला, तो सुकून गेला. आणि त्यामुळं, आणि एवढंच नाही, तर मोठा जो वारा आहे तिथं सोडला, जो जो झळई, त्या उन्हाची जो ताप आहे तो भयंकर त्याला लागला आणि ज्यामुळं तो तो मूर्छित झाला म्हटलेला, नाही का? तर लक्षात घ्या, तो पुरवठा सुद्धा योनाला खरं तर ताळ्यावर आणण्यासाठी होता, घडवण्यासाठी होता. लक्षात घ्या. तर सगळ्या गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये येतात त्या आपल्याला त्या आपल्यासाठी कल्याणकारी आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. जे आहे बॅककर आहेत ते देवाच्या सार्वभौमत्वाबद्दल शिकत असताना ते म्हणतात की सार्वभौमत्व आणि प्रेम हे एकत्र आहे. देवाचं नियंत्रण हे कठोर नाही, पण प्रेम आणि करुणेने युक्त आहे ते म्हणतात. त्याचा प्रत्येक निर्णय दयाळू आणि न्यायपूर्ण असतो म्हणतात. विश्वासाने हे मजबूत करणार आहे विश्वास. त्याच्या सत्तेवर विश्वास ठेवल्यास संकटात सुद्धा ते आपल्याला धीर देतं, नाही का? व्यवस्थेचा दैनंदिन अनुभव ते देतं, की देवाचं नियंत्रण केवळ ऐतिहासिक घटनांमध्येच नाहीये, तर आपल्या रोजच्या जीवनातही तो कार्य करणारा देव आहे. मी सकाळी उठतो, संध्याकाळपर्यंत मी कोणत्या स्थितीतून जातो, मला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल, माझी रात्र कशी असते, मी कोणत्या वेदनेत झोपलेला असतो, मला झोप लागते की नाही रात्री, किंवा मी कोणत्या स्थितीतून जातो. देवाच्या प्रिय लेकरांनो, हे लक्षात घ्या, की आपल्या जीवनातील दैनंदिन अनुभव सुद्धा त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. आपल्या जीवनातील दैनंदिन वेदना, आपलं दैनंदिन जीवन, प्रत्येक प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. तो गौरवी आमचा राजा ख्रिस्त स्वर्गात आहे. तो प्रेमाने आपल्याला कवटाळतो. आपल्या वेदनेमध्ये सुद्धा तो आपल्याला धरतो सोबत. याचा व्यावहारिक उपयोग काय? आपल्यासाठी काय लागू करणं आहे यातून? तर देवाच्या योजनेवर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. डगमगू नका तुमच्या जीवनातील प्रसंगाकडे पाहून. लक्षात घ्या, तो सार्वभौम देव, त्याच्या हातातून हे आलेले आहे. त्याची सत्ता ह्या सर्वांवर आहे. प्रार्थना आणि आज्ञा पालनामध्ये नम्र राहा. नेहमी त्याच्या वचनात वाढ. प्रार्थनेत राहा. देवाच्या सहभागितेमध्ये, त्याच्या मंडळीमध्ये नेहमी असा. प्रत्येक काळजी, प्रत्येक आशीर्वाद त्याच्यापासून आहे हे समजून घ्या. नम्रतेने राहा. कशावरही कधीच गर्व करू नका. इतरांना प्रोत्साहित करा देवावर विश्वास ठेवण्यासाठी. संकटात धैर्याने पुढे जा. तो प्रभू महान आहे, सार्वभौम आहे आणि तोच देव विश्वसनीय सुद्धा आहे. आणि तेच आपला आजच्या या क्लासचा शेवटचा हा विषय आहे. तो विश्वसनीय आहे.
त्याची विश्वसनीयता आपल्याला पाहायला भेटते. ही सर्व जी गुण वैशिष्ट्ये आहेत, ती एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत. एकमेकांमध्ये ही गुंफलेली आहेत, नाही का? तो पवित्र देव आहे आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की तो सर्व काही पावित्र्याने चालविताना दिसतो. तोच देव सर्वश्रेष्ठ आहे. त्याचे सर्व सत्ता तो त्याच्या पावित्र्याने चालवितो. तो स्वयंपूर्ण आहे. त्याची स्वयंपूर्णता सुद्धा त्याच्या पावित्र्यातून आपल्याला दिसून येते. तो कधी न बदलणारा देव आहे. तिथे सुद्धा पावित्र्यातून आपल्याला पाहायला भेटतो. तो सर्व सामर्थ्य प्रभू आहे. त्याच्या सामर्थ्याचा दुरुपयोग करत नाही. तो पावित्र्याने सर्व करतो. एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. तो पवित्र आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे. तो स्वयंपूर्ण आहे. तो अविकारी आहे. तो सर्व सामर्थ्य आहे. आणि पहा, म्हणूनच तो सर्वव्यापी सुद्धा आहे. तो सर्वव्यापी आहे म्हणून तो सर्वज्ञानी आहे. तो सर्वज्ञानी आहे आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की तो सर्व सार्वभौम सुद्धा आहे. आणि एवढंच नाही, तर तो विश्वसनीय आहे. हे सर्व गुण वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला त्याची महानता पाहायला भेटते. तो विश्वसनीय आहे म्हणजे काय? तो त्याच्या वचनांशी, अभिवचनांशी आणि स्वभावाशी किंवा त्याचे जे जे ध्येय आहे त्याच्याशी कधीच विरोध करत नाही तो. तो त्याच्याशी विश्वसनीय आहे. तो कधी खोटं बोलत नाही. तो फसवत नाही. तो आपल्या लोकांना सोडून जात नाही. त्याची विश्वसनीयता त्याच्या कधी न बदलणाऱ्या स्वभावावर आणि करारात्मक प्रेमावर आधारलेली आहे. म्हणूनच त्याने अब्रामाशी केलेला जो करार आहे त्याचं वारंवार स्मरण केलं की मी अब्राम, इसाक आणि याकूब यांचा देव आहे. इस्रायल लोक विश्वसनीय नव्हते, परंतु देव विश्वसनीय होता. त्याने अब्रामाशी केलेला करार तो जपलेला आहे. तो म्हटला की अब्रामा, तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील मी सर्व कुळे आशीर्वादित करणार आहे. तुम्हाला माहिती आहे का सर? ते शेवटी त्याच्या प्रिय पुत्रामध्ये, अब्रामाचा जो खरा श्रेष्ठ पुत्र, जो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होत आहेत. आपण विश्वासाने अब्रामाची लेकरं होतो. इस्रायलाची इस्रायलाची जणू काय खरे इस्रायल आपल्याला म्हटलेलं आहे. किती अद्भुत आहे. कारण देव विश्वसनीय आहे. तो कधीच 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 तो बदलत नाही. तो विश्वसनीय आहे. अनुवाद 7:9 म्हटलेला आहे की तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो. स्तोत्र 33:4 मध्ये म्हटलं, कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची कृती सत्याची आहे. विलापगीत 3:22-23 मध्ये म्हटलेलं, आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया आहे, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. वचन 23, ती रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता थोर आहे. तो विश्वसनीय आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. दुसरी तिमोथी 2:13 मध्ये आपण अविश्वासी झालो तरी देव विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही. आपण आपल्या प्रसंगानुसार वागतो. आपण आपल्या भावनेनुसार वाहून जातो. पण देव भावनेनुसार जाणारा नाही. इब्री 10:23 मध्ये, आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. किती अद्भुत तो प्रभू आहे. त्याची विश्वसनीयतेची गुण वैशिष्ट्य काय माहितीये का? तो कधी न बदलणार आहे. त्याचा स्वभावामध्ये तो कधी बदलत नाही. देव आपल्यासारखा बदलत नाही. तो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. इब्री 13:8 मध्ये म्हटलेला आहे. तो न बदलणारा, त्याची विश्वसनीयता, त्याची सत्यता आणि प्रामाणिकपणा दाखविते की देव नेहमी आपल्या वचनाप्रमाणे वागतो. तो कधीही फसवत नाही किंवा आपली वचने तो मोडत नाही. त्याची विश्वसनीयता आपल्याला त्या कराराकडे घेऊन जाते, जो करार त्याने स्वतः केला आणि स्वतः त्याने जपलेला आहे. कारण त्याची दया आणि प्रेम पिढ्यानपिढ्या राहते. स्तोत्र 100 आपल्याला सांगतं. त्याची त्याची विश्वसनीयता त्याच्या दयाळू काळजीमध्ये सुद्धा आपल्याला दिसते की देव दूर नाहीये. तो प्रत्येक क्षणी आपलं संरक्षण करतो, आपलं मार्गदर्शन करतो, आपलं पालन पोषण करतो. त्याच्या विश्वसनीयतेचा महान केंद्रबिंदू आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतो.
देवाची विश्वसनीयता ख्रिस्तामध्ये पूर्णपणे व्यक्त होते. त्याच्या वचनानुसार तारण, क्षमा आणि सार्वकालिक जीवन हे सर्व त्याच्यामध्ये पूर्ण झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या विश्वसनीयतेचा करार पूर्ण करणार आहे. सर्व वचन आपल्याला पाहायला भेटतं त्याच्यामध्ये होय आणि आमेन अशी ठरलेले आहेत. त्याच्या विश्वसनीयतेवर पूर्ण विश्वास ठेवता येतो कारण तो विश्वसनीय देव आहे. त्याचा सहवास आणि वधस्तंभावरील विश्वसनीयता स्थिर होते नाही का? कठीण परिस्थितीत सुद्धा देव तारणासाठी आलेलं उद्दिष्ट बदलत नाही. त्याने आपला प्राण दिला, तारण आपल्याला त्याने दिली. केवळ विश्वासाने आपण ते स्वीकारतो. तो विश्वास केवळ तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर. पवित्र आत्म्याची भूमिका काय आहे? त्याची विश्वसनीयता आत्म्याद्वारे शिकवली जाते आणि बळकटी मिळते त्याद्वारे. आत्मविश्वासणाऱ्यांची खात्री करतो आणि त्यांच्या जीवनात देवाची योजना पूर्ण होईल याची खात्री देतो तो नाही का आपल्याला. आणि एवढंच नाही तर आपल्याला तारणाची खात्री सुद्धा ते देतं. ख्रिस्ताच्या परिपूर्ण आज्ञापालनामुळं आणि बलिदानामुळं आपण निश्चिंत राहतो नाही का. आपल्याला खात्री आहे की देवाने जशी ती आज्ञा पूर्ण केलेली आहे ख्रिस्तामध्ये, तो शेवटाच नेणार आहे. फिलिप 1:6 मध्ये ज्याने तुमच्यामध्ये चांगलं काम आरंभलेलं आहे तो ते शेवटाच नेणार आहे कारण तो विश्वसनीय आहे. जे आय पॅकर जे आहेत ते विश्वसनीयतेबद्दल बोलत असताना ते म्हणतात की ही विश्वसनीयता जी आहे त्याच्या प्रेमावर आधारलेली आहे. परिस्थिती किंवा मानवी दुर्बलतेवर अवलंबून नाही. म्हणून हे आपल्याला प्रार्थनेसाठी बलशाली करते. देव विश्वसनीय आहे म्हणूनच आपण त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू शकतो. त्याच्या सार्वभौमत्वतेशी त्याच्या विश्वसनीयतेचं नातं आपल्याला पाहायला भेटतं. कारण इतिहास आणि आपलं जीवन त्याच्या विश्वसनीयतेने नियोजित आणि सांभाळले गेलेले आहे. ख्रिस्ताची विश्वसनीयता हा आपल्यासमोर एक महान आदर्श आहे कारण त्याने शेवटपर्यंत आज्ञापालन केलं म्हटलेलं आहे. आणि त्याने मरण आणि तेही बोधस्तंभावरील मरण सोसलं म्हटलेलं आहे. त्याने प्रत्येक शब्द पालन केलेलं आहे. आपण प्रत्येक आज्ञा मोडली पण त्याने प्रत्येक आज्ञा त्याने पाळलेली आहे. तो विश्वसनीय देव आहे. त्याच्या ठाई मग आपण काय करायला पाहिजे? आपण प्रार्थना करत असताना विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या वचनावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. उपासना आणि कृतज्ञतेने आपण योग्य प्रतिसाद देणं गरजेचं आहे. धैर्याने आणि आत्मविश्वासाने देवावरील आपण जगणं गरजेचं आहे. त्याचं वचन जे सांगत आहे त्याच्या पलीकडे आपण जाऊ नये. त्याच्या वचनाप्रमाणे आपण जगावं. इतरांनाही प्रोत्साहित करावं की प्रभू तो आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे जगण्यासाठी तुझी कृपा लाभू दे. कारण तो विश्वसनीय आहे. तो देव जो सर्वत्र उपस्थित आहे. तोच देव सर्वज्ञानी आहे. ज्याला सर्व काही माहित आहे. तोच देव सर्व सामर्थ्य, तोच देव आपल्याला पाहायला भेटतो. विश्वसनीय देखील आहे. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुझी गुणवैशिष्ट्ये